तर DJ अल्पेश खरं तर एक मरगळ आली होती आणि आता या गाण्याने खरोखरच ती झटकून दिली असंच म्हणावं लागेल. ते आमचे जरा स्टँडमध्ये जे काही प्रेक्षक होते जरा त्यांनी गारव्याचा विसावा घेतला होता. त्यांना थोडं जागं करा आणि सांगा शेवटचा सामना मात्र चालू झाला आहे. 4 षटकांचा हा सामना असेल. अतिशय महत्त्वाची लढत क्वालिफायर मॅच नागाव मॅच लावते सुरुवात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. शरद बुंदाटे आणि त्याच्या साथीला 22 पहिल्या षटक घेऊन आलाय रोहित. पहिला चेंडू. या गोलंदाजाची खासियत आहे त्याचं पेस व्हेरिएशन. पुढे ठेवतो बिनधास्तपणे पुढे ठेवतो. म्हणजे जसा ट्रेडर रिक्स घेतो शेअर मार्केटमध्ये तसा हा गोलंदाज आहे. रिक्स घेणं त्याला आवडतं आणि आतापर्यंत तो यशस्वी देखील राहिलाय. पहिला चेंडू निर्धाव. वेगवान चेंडू पुढे ठेवला होता. हा चेंडू देखील निर्धाव टाकलाय. थोडं संयम दाखवत असताना शरद बुंदाटे. कार्तिक 11 नागाव अर्थातच 12-13 नागाव. कार्तिक या नावाने हा संघ खेळतोय. पंचांकडे जोरदार अपील आणि ते फलंदाज बाद घोषित केल्या पंचांनी. शरद बुंदाटेची महत्वाची विकेट या मॅच मध्ये प्राप्त केले गोलंदाज रोहितने. पहिली विकेट शरद बुंदाटेची महत्वाची विकेट घेतली ती रोहितने. या संपूर्ण स्पर्धेमध्ये रोहितने खरोखरच सर्वांना प्रभावित केले आणि हे क्रीडांगण त्याला साथ देखील देत आहे. खरं तर हा असा गोलंदाज जे समोर गुड लेंथला टप्पे ठेवतो आणि पुढे जे षटकार आले ते आतापर्यंत त्याची संख्या आपण मोजली तर फार कमी आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा आतापर्यंत रोहितने चांगला उचललाय. नवीन फलंदाज साहिल लोंगले मैदानात दाखल झालाय. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना क्वालिफायर मॅच. अजूनही प्रेक्षक उपस्थित आहेत. खरोखरच मगाशी होती ती गर्दी, आता उरले ते दर्दी आणि त्या दर्दी क्रिकेट रसिकांचा आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. याच दर्दी क्रिकेट रसिकांमुळे मात्र नेहमी ऊर्जा मिळत असते सगळ्यांनाच. स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025. साहिल लोंगले समोर असेल. रोहित गोलंदाजी करतोय. पुन्हा पुढे ठेवला. बॉल लॉफ्ट करायचा होता. कोण घेणार? मिड ऑन की मिड ऑफ? मिड ऑफने झेल घेतलाय. साहिल आल्या पावली माघारी परतलाय. बॅक टू बॅक 2 धक्के. रोहितने कमालीची गोलंदाजी केली. म्हणजे आतापर्यंत 2 विकेट त्यानं घेतल्यात. माहिती आमच्यापर्यंत पोहोचते की जेजुरीला प्रत्येकाने जावं, आनंदाने नाचावं आपल्या देवांच्या समवेत. खरोखर देवांच्या समवेत नाचावं ती मजा काही वेगळीच आहे. तो आनंद काही वेगळाच आहे आणि मागच्या 2 रात्रींपासून 2 दिवसांपासून रोहित तेच करतोय. तरीसुद्धा या मैदानात तो खेळतोय. खरोखरच फिटनेसचं त्याचं कौतुक करायला हवं. परंतु असं म्हणावे लागेल की देवच पावलाय त्याला खंडेराया. कारण बॉलिंगही तशीच त्यानं केले. परंतु दोन्ही टीम ज्या आहेत त्या बॉलिंग युनिटसाठीच जाणल्या जातात. एक 12-13 नागाव रोहितची गोलंदाजी असेल. त्या विपरीत आपण तिकडे पाहतोय साहिल
सगळेच गोलंदाज बॅटिंगसाठी आलाय तो मात्र रत्नदीप. ऑन हॅट्रिक असेल तो रोहित. टप्पा पडल्यानंतर हलक्या हाताने हे करावं लागेल. रत्नदीपला आज सेन्सिबल इनिंग साकारावी लागणार आहे. जेव्हा KPLचं चौथं पर्व झालं होतं या क्रीडांगणावरती तर सर्वाधिक यशस्वी फलंदाजांच्या यादीमध्ये रत्नदीपचं नाव होतं. या समोरच्या झाडांवरती षटकार त्याने मारलेत. आपण या षटकारांचे विचार न करतोय परंतु ती डेची होती तरीसुद्धा समोरचं झाड एंट्री गेटच्या जवळ तिथे त्याने षटकार मारले होते. गरज आहे आज उमरोली संघाला. एक धाव फलकावर. लोअर फुल टॉस बॉल स्वीप केलाय. गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे कदाचित दुसरी. 2 धावा. यस रोहित त्याच गोष्टीचा कॉल करतोय. 2 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. भावेच्या बॅटमधून 2 धावा आल्या. धावसंख्या झाली ती मात्र 2-3. ज्या फलंदाजाने मारला म्हणजे हा तो तिसरा सामना खेळतो तो म्हणजे प्रयास. तो प्रयासने मनगटाच्या साह्यानं जो मिड विकेटच्या दिशेनं जो चौकार मारला होता. चौकार की दुहेरी परंतु परफेक्टली जो आता साईनने देखील प्रयत्न केला. त्यालाही मनगटाच्या साह्यानं बॉलला खरोखरच मिड विकेटला आणायचं होतं परंतु त्याचं टायमिंग जुळलं नाही. वाल टीमचा प्रयास. मागचा सामनाही तितकाच चांगला झाला. पहिल्या षटकात रोहितने अवघ्या धावा दिल्या. त्या 3 विकेट घेतल्या. 2 महत्त्वाच्या शरद आणि बाद केले ते साहिलला. सध्या मैदानात भावेश आणि रत्नदीप. अद्यापही समीरजी लोंगले साहेब आपल्या टीम समवेत. आणि त्यांचे बाबाही उपस्थित आहेत. रामजी लोंगले साहेब आपलंही स्वागत. लोअर फुल टॉस बॉल रत्नदीपच्या बॅटमधून स्वीपचा चांगला स्ट्रोक. वळवलाय बॉल मिड विकेट आणि फाईन लेगच्या दरम्यान. एकच धाव. माफी असावी. 2 धावा. 2 धाव्याने धावफलक मात्र 5. गोलंदाजीसाठी आलाय तो सूरज. 4 षटकांचा सामना आहे. आजच्या रात्रीतील कोणता संघ या गटातून क्वालिफाय होणार. सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचणार. सुपर 3 ला एक पोहोचलाय मराठे वडवली. टॅप करण्याचा प्रयत्न हे करावं लागेल कारण मॅच मागची मॅच 35 धावसंख्येची बनली होती. मागच्या मॅचमध्ये नागाव टीमने पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा दिल्या आणि नंतरच्या 2 ओव्हरमध्ये कंट्रोल केलं. आता थोडं उलटं पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 आल्यात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 आल्यात. पुढे ठेवलाय बॉल लॉंग ऑनला. झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज बाद होईल तो भावेश. फलंदाज बाद. या इनिंग मध्ये थोडं बॅकफुटला ढकलण्यात यश मिळालंय कार्तिक 11 नागाव या संघाला. यश मिळालं या संघाला कारण SBCC उमरोलीचा आपण विचार केला. रुद्र 11 3 विकेट गेल्यात. प्रेक्षक अद्यापही उपस्थित आहेत. थोडे आहेत परंतु आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपलं. जोरदार स्वागत. सूरज गोलंदाजी करतो. नवीन फलंदाज हर्षल मैदानात दाखल झालाय. ओ चांगली फिल्डिंग. शॉट फाईन लेगला नक्कीच चौकार गेला असता. अडला नसता तरी चेंडू. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा. अतिरिक्त धावा 2 जोडल्या जातात. धावांची गरज आहे उमरोली संघाला. धावफलक 8 धावा. एक कल्याण डोंबिवली परिसरातील एक संघ सध्या मैदानात खेळतोय. त्याच्या विरोधात आमच्या कर्जत तालुक्यातील बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. ग्रंट साऊंड जो अगदी आपण म्हणतो ना गोलंदाज गोलंदाजी करत असताना जो आवाज काढतो अक्षरशः जे ती पूर्णपणे ताकद झोकायची असते मग तो आवाज निघतो. खास करून जे टेनिस खेळतात ते प्लेयर्स जास्त करून असतात. हे दोन्ही बॉलर तसेच वाटले.
मिड विकेटला फटका रत्नदीपचा. वेगाने बॉल चाललाय. फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येने धाव फलक 9. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नऊ धावा धावफलकावर. क्लीन बोल्ड. वेगानं प्रत्युत्तर दिले फलंदाजाला. चौथा धक्का उमरोली संघाला. नऊ धावा झालेल्या आहेत 12 चेंडूंमध्ये, अर्थातच 2 षटकांमध्ये. आणि आता उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. फलंदाजीसाठी दाखल झालाय तो चेतन. अपेक्षा खूप आहेत. रत्नदीप सध्या मैदानात आहेत. त्याच्या बॅटमधून फटके आलेले आहेत. अपेक्षा खूप आहेत टीमला. आणि उमरोली संघाचा आपण विचार केला तर हा संघ देखील असा आहे की किमान 30 पर्यंत जरी पोहोचले तरी सुद्धा सामना चुरशीचा होऊन जाईल यात शंका नाही. दोन्ही टीमचं बॉलिंग युनिट कमालीचं आक्रमक आहे. थोडा मागून टाकला होता चेंडू. स्क्वेअर लेगला फटका. रत्नदीप सिंगल घेतोय. एकेरी धावसंख्येने धावफलक 10. धावा धावफलकावर. चेतन लेफ्टी बॅटर आहे. फिल्डिंग मध्ये थोडे फार फेरबदल करत असताना कार्तिक केले पण नागाव. उद्या शेवटची रात्र या स्पर्धेची. उद्या एक दिमागदार सोहळा तुमच्या भेटीला येईल या क्रिकेटमधील. फुलटॉस बॉल जास्त काही फायदा उचलू शकलेला नाहीये. फक्त एकच धाव. एखाद कुठेतरी बाउंड्री किंवा सिक्सर कव्हर करावं लागेल. उद्या आणखी नामवंत संघ या स्पर्धेत खेळतील. उद्या गर्दी होईल प्रेक्षकांची. मला असं वाटतं उद्या अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतील. आमदार साहेबांची देखील भेट होईल या स्पर्धेला. उद्या एक वेगळ्याच उंचीवरती मात्र ही स्पर्धा जाऊन पोहोचेल. 11 धावा. मिड विकेटला पुन्हा एकदा टार्गेट केलंय. पुढे आला क्षेत्ररक्षक रत्नदीप. थ्रो आणि आता 2 धावा होतील का? आणि 2 धावा झाल्यात. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. रत्नदीपचा कॉल चांगला होता. हे करावं लागेल. चौकार षटकार येत नाहीये तर कुठेतरी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावी लागेल. प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं आहे आणि ते शोधलं. सिंगलला केली डबल. धावा झाल्यात त्या 13. तिसरं षटक. हर्षल समोर रत्नदीप. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा. नागावकरांनी जो टप्पा ठेवलाय तो एकदम अचूक ठेवलाय. शेवटी टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्यांचा खेळ आहे. गतीपेक्षाही तिन्ही गोलंदाजांनी जे टप्पे ठेवलेत आतापर्यंत ते खास ठेवलेत. फलंदाजांना बांधून ठेवलंय. लोअर फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आणि थे त्याच्या डोकरून बॉल चाललाय सीमारेषा पार. संघर्षमय चौकार रत्नदीपच्या बॅटमधून. ऑफ 4 विकेट. 30-30 विचार हाच असेल साहिलचा देखील की किमान 28 ते 30 पर्यंत पोहोचवा. आपला बॉलिंग अटॅक चांगला आहे. आपण प्रयत्न करूयात. 17 धावा. रत्नदीप. बॅटची आतमधली कडा. मागे शॉट फाईन लेगला. खरोखरच त्या दोनही फिल्डरचं विशेष कौतुक करायला हवं.
आताही त्याने आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या. अतिरिक्त धाव माफिया सभी बॅटला लागून हा चेंडू मागे गेला होता. खात्यामध्ये जोडली जाईल फलंदाजाच्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 18. आणखी गोष्ट मोठी कोणतीच नाही. एवढा छान असा तो सोहळा होता. पंचांकडे अपील आणि ते पंचांनी बाद घोषित केलंय फलंदाजाला. आणखी एक धक्का उमरोली टीमला. फलंदाज सिंगल डबल वरती निर्भर राहिला नाही. प्रत्येक जण आला, त्याने आक्रमण केलं. कदाचित त्या आक्रमणापेक्षा सिंगल डबल. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो अक्षय. गोलंदाजी करतोय तो मोनिश. पहिल्याच बॉलवरती त्याने घेतले विकेट. 18 झाल्यात. त्यांना ठाऊक आहे संधी देऊन चालणार नाही. हा देखील संघ उमरोली संघ परत अर्थातच या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी त्यांना आपण संधी दिली तर ते नक्कीच करतील हे ठाऊक आहे नागावकरांना. त्यासाठीचेच प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक बॉल मागे या डावात काही ना काहीतरी फिल्डिंग मध्ये खास करून बदल करत असताना कॅप्टन समोर. बॅक टू द बॉलर. कॉट अँड बोल्ड घेतले ते मोनिशने. फलंदाज बाद. टू बॅक 2 धक्के दिले ते मोनिशने. धावा झाल्या त्या 18. एक षटकार एक चौकार जेव्हा आला रत्नदीपच्या बॅटमधून अशा पल्लवित झाल्या होत्या की नक्कीच आता आक्रमण होईल. पोहोचलेत त्या 18 पर्यंत. किमान लास्ट ओव्हरमध्ये धावा येतील परंतु तसं आता पाहायला मिळत नाहीयेत. पहिले 2 चेंडू 2 विकेट घेतल्यात. ऑन हॅट्रिक येतो मोनिश. आडव्या बाटे खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होता. मागे चाललाय आणि आता 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. दुहेरी धाव. धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल आता 20 वर. 20 धावा झालेल्या आहेत. अंतिम षटक. फिर एक बार हलकी सी बूंदाबांदी. थोडं फास्ट खेळा हीच एक नम्रतेची सूचना. 20 धावा झालेल्या आहेत. लास्ट ओव्हर. उमरोली टीमची बॅटिंग. हो उलटा फटका. डायरेक्ट स्विच हिट. जणू काय केविन पीटरसन. तितकीच चांगली फिल्डिंग. पाक कुठे होता आणि कुठे पोहोचलाय. वरईवरून थेट नेरळला धावत गेला. धावा वाचवल्या 2. धाव फलक 22. लास्ट 2 बॉल्स.
22 झाल्यात. एक बाउंड्री हवी आहे उमरोली संघाला. प्रयत्न करतोय गणेश घारे. कदाचित स्ट्राइक बदलली जाईल आणि ते स्ट्राइक रोटेशन. शेवटचा चेंडू. धावा झाल्यात आतापर्यंत 22. या चेंडूवरती सहा विकेट गेल्यात आतापर्यंत. या चेंडूवरती 7 गेले असतील आता. हा यस 7 विकेट मात्र गेलेले. 22 धावा. शेवटचा चेंडू अपेक्षा असेल चेतनकडून. एक बाउंड्री, दुहेरी धाव, मिनिमम 2 धावा जेणेकरून टार्गेट 25 होईल. चौकार आला तर आणखी बेनिफिट मिळेल आणि षटकार आला तर सोने पे सुहागा. काय करेल चेतन, परंतु मोनिशने आतापर्यंत 4च धावा दिल्यात. पुढे ठेवला बॉल, लॉंग ऑफ, थोडी बाउंड्री लाईन दूर आहे, त्याचा फायदा उचललाय आणि ते फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि रुद्र 11 उमरोली संघाची धावसंख्या झाली 22. 23 धावांचा पाठलाग करायचे. तो बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये कार्तिक 11 12-13 नागाव टीमला. 24 बॉल 23 चेंडूंची पूर्तता त्वरित करावी आणि मी विनंती करतोय उमरोली टीम की आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या, कारण पुन्हा एकदा थोडं चालू झालंय पाऊस. म्हणून विनंती आहे की बॅटिंग नागाव टीम आपली सलामीची जोडी त्वरित पाठवा. डीजे समालोचन करण्याची एक वेगळीच मजा, एक वेगळाच आनंद मी देखील घेतला. मला वाटलं देखील नव्हतं की अशा पद्धतीने हे सगळे आयोजक मंडळी एक एवढी मोठी संकल्पना घेऊन आपल्या समोर येतील. हे टेनिस बॉल क्रिकेट विश्वात पहिल्यांदा अशा पद्धतीने आयोजन करण्याचं काम हे देखील कुठे ना कुठेतरी लिहून ठेवलं जाईल, इतिहासात त्याची नोंद होईल यात शंका नाही. आणि उद्याची शेवटची रात्र तर दिमागदारच असणार आहेत यात अजिबात शंका नाही. उद्या मोठमोठे संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. प्रेक्षकांची गर्दी आणखी वाढेल. त्याचबरोबरीने या स्पर्धेमध्ये उद्याही मात्र नामवंत समालोचक आपल्या भेटीला येतील. आपल्या समालोचनातून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करतील. वेगळीच मजा येईल, रंग चढेल. स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025ला आणि याची चौथी रात्र
आणि या चौथ्या रात्रीतील शेवटचं सत्र. साई लोंगले आलाय गोलंदाजीसाठी पहिल्या षटकात. तर 24 बॉल आणि धावा करायचे त्या 23. बॅटिंगसाठी रोहित आणि त्याच्या साथीला तो हर्षल. थोडा सराव करत असताना साहिलला ठाऊक आहे पहिलं षटक फार महत्वाचं आहे. या ओव्हरमध्ये बरंच काही भविष्य दडून बसलेलं आहे. पाहूया उलगडा कोणत्या बाजूने होतोय, अर्थातच कोणत्या संघाच्या बाजूने होत आहे. 24 बॉल 23 ची गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, अपील केली जाते. पहिला चेंडू निर्धाव, हम भी किसी से कम नाहीये, ठोसास ठोसा द्यायला आता सुरुवात झाली. पहा किती प्रगल्भ क्रिकेट झाले आता. म्हणजे आता 4:30 वाजलेत आणि ती जिद्द, तो जोश मैदानात हे खेळाडू दाखवतात. कशासाठी? आपल्या गावासाठी. फक्त गाव, गावाचं नाव, गावाची प्रतिष्ठा. एका बाजूला नागाव तर दुसऱ्या बाजूला उमरोली. वेगवान चेंडू, फुलटॉस बॉल. हर्षल डीप कव्हरला. धावसंख्येचा श्री गणेश करतोय रोहित. 24 मध्ये 23. एक चेंडू एक्स्ट्रा होता परंतु तोही आता कव्हर झालाय. 22 बॉल 22. प्रत्येक धाव या मॅच मध्ये महत्वाची आहे सुपर 6 ला क्वालिफाय होण्यासाठी. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,20,000, द्वितीय 60,000, तृतीय 40,000, चतुर्थ, पंचम आणि 6व्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000. हर्षल स्टेप आउट होत मिड ऑनच्या वरतून बॉलला पाठवलंय वाडीश लॉंग ऑन, सीमारेषा पार. नागावचा पहिला चौकार हर्षलच्या बॅटमधून. पाच धावा धाव फलकावर या चौकाराने. फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, वळवलाय फाईन लेगला. चांगली फिल्डिंग, एकच धाव. साहिलच्या विरोधात धावा घेण्याचा मनसुबा दोन्ही फलंदाजांचा आहे. त्यांना ठाऊक आहे साहिल लोंगले या बॉलिंग अटॅकचा सरस सेनापती आहे. सरस सेनापतीलाच गारद करायचं म्हणजे पुढची चिंता नाही. त्याच दृष्टिकोनातून रोहित आणि हर्षल सध्या फलंदाजी करतायत. नागाव 12-13, कार्तिक 11. धावसंख्या 36. पाठलाग चालू आहे 23चा. वेगवान चेंडू, बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. वाईड +4 बोनस मिळालाय नागाव टीमला. रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी फिल्डिंग टीमने. व्हाईट बॉल, रिव्ह्यू गमावलाय. पाच धावा झालेल्या आहेत. माफी असावी, या 5 धावा ऍड केल्या गेल्यात आणि धावा झाल्यात त्या 11. आता विजयासाठी धावा पाहिजेत 12. फुलटॉस बॉल, पास. संयम किती दाखवतोय, हे सेन्सिबल क्रिकेट आहे रोहितचं. ओव्हर थ्रो आणि आता त्याच्याही धावा. चौकार तर जाणार नाही कारण आउटफील्ड मध्ये थोडे ओलसरपणा आहे.
फेक करतायत उमरोली संघ, आता चुका करतायत, थोडा दबाव, धावा झाल्या नाहीत आणि आता या चेंडूवरती धावा आल्या त्या मात्र 3-14 झाल्या, 9ची गरज. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र पुरता खुला केला हा सामना. अपेक्षा खूप होत्या उमरोली टीमकडून, कर्जत तालुक्यातील एक नामवंत संघ. पुन्हा वेगवान चेंडू, वेग पहा किती प्रचंड आहे साहिलचा, परंतु दिशा खराब आहे त्यामुळे दंडित केलं जात आहे. धावा झाल्या त्या 15. जर्मन क्रिकेट संघ बरेही आयोजित स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025. चौथी रात्र उद्या, शेवटची रात्र उद्या. धमाका होईल या क्रिकेटचा. उद्या समजेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण, बेस्ट बॅटर कोण, बेस्ट बॉलर कोण. गती कमी केली आणि फसवलंय ते हर्षलला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 14 आणि आता 18 बॉल धावा करायचे त्या मात्र 9. त्या 15 आणि आता विजयासाठी 8 धावांची गरज. अठरा चेंडू 8 धावांची गरज. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 15 धावा घेतल्या. काय खेळ राहिला संपूर्ण रात्रीमध्ये नागाव टीमचा, कार्तिक 11 नागाव. खरं तर त्यांचा सामना एवढा उशिराने झाला की त्यांचे चेहरेही थोडे कंटाळलेले होते, परंतु संपूर्ण जशी मॅच झाली तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिलंच नाही. बाकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव आलाय. चमत्कारच वाचू शकतो उमरोली संघाला या मॅचमध्ये. गणेश घारे पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. 15 झाल्यात, 8 करायचे विजयासाठी, सुपर 6 ला पोहोचण्यासाठी. आणखी एक निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव वाढवेल. मागच्या मॅच पासून काहीतरी शिकावं लागेल, कारण मागचा सामना देखील विकेटच्या जोरावरती जिंकला होता तो नागावने. लास्ट बॉल वरती मॅच गेली होती, मॅच ट्राय झाली आणि विकेट्स कमी होत्या नागाव टीमच्या, तिथे ते विजयी झाले. पुढे येऊन कव्हर्सला व्हॉट अ कॅच, ग्रेट कॅच बाय फिल्डर साहिल लोंगले. कमालीचा झेल. खूप मोठं आहे पहा. पहिले 3 चेंडू निर्धाव आलेत. 15 चेंडूंमध्ये 8 करायचेत. मागच्या मॅचमध्ये रोहित आणि त्याचा साथीदार हर्षल बाद झाल्यानंतर नागाव टीमची देखील विकेटची पडझड झाली होती. याच गोष्टीचा विचार करावा लागेल तो उमरोली संघाला. मॅच सोडून चालणार नाही. जिद्द, क्रिकेटची जिद्द दाखवावी लागेल, ती फार महत्त्वाची आहे. क्रिकेटची काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये जिद्द असायला हवी. सामना शेवटपर्यंत सोडायला नाही पाहिजे. नवीन फलंदाज मैदानात ड्राईव्ह करतोय, गॅपमध्ये असतो की क्षेत्ररक्षक थोडा पुढे होता. 1 धाव. सामना पहिल्या ओव्हरमध्ये पुरता रोहितने खुला केला, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. तो बाद झालाय. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचेल आता 16 वर. विजयासाठी धावा पाहिजे त्या मात्र 7. आनंद झाला पुन्हा एकदा. KPL नंतर संधी मिळाली मला या स्पर्धेमध्ये, या क्रीडांगणावरती समालोचन करण्याची. सखी जुनी मंडळी, गावातील मंडळी नेहमी संपर्कात असतात. 7ची गरज. उलटा फटका, चौकार, 4 धावा.
22 धावा झाल्यात, फक्त एका धाव्याची गरज. जनमान क्रिकेट संघ वरई आयोजित स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 आजची चौथी रात्र. जो संघ क्वालिफाय होईल तो सुपर 6 ला जाणारा चौथा संघ असेल. उद्या पहिली जी मॅच होईल लवकरात लवकर खेळवण्याचा तो प्रयत्न असेल. त्यामधून सुपर 6 ला जाणारा 5वा संघ मिळेल आणि फ्रेश स्लॉट मधून एक संघ मिळेल. 12 चेंडू एका धावेची गरज. हार्ड लक टीम उंब्रोली. चांगला खेळ तुमचाही झाला, मजा आली आज तुमचा खेळ पाहायला पुन्हा एकदा. एका धावेची गरज. हो, वेगवान चेंडू हर्षलचा. मी मगाशी देखील म्हटलं, ज्या खांद्यांवरती आम्ही नेहमी जबाबदारी पाहतो ते खांदे गोलंदाजी टाकत असताना कधी दमणार नाहीत, तसा हर्षल आहे. विजयी फटका. स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक कर्जत तालुक्यातील नामवंत स्पर्धेमध्ये सुपर 6 ला पोहोचलाय कार्तिक 11 नागाव 12-13. अभिनंदन या संघाचं. हार्ड लक उमरोली टीम. तुम्हाला देखील पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच या मॅच मधील ठरला आहे तो पुन्हा एकदा रोहित ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याने पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकलं, 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या, 3 धावा दिल्या. बॅटिंग करत असताना देखील त्याने आपल्या डावाला एक चांगली सुरुवात करून दिली. हर्षलही चांगला खेळला, परंतु या मॅचचा हिरो ठरला आहे तो रोहित. रोहितला आपण मंचावरती आमंत्रित करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. मी रजा घेतो. उद्या माझे समालोचक मित्र येतील आणि आपलं देखील मनोरंजन करतील. आयोजकांचे आभार. आणि मंचावरती रोहित या आपला किताब स्वीकारण्यासाठी. खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समीर सोमणे यांचा आवाज आपण सातत्याने ऐकत आहात आणि या कर्जतच्या सुपुत्राचा सन्मान या ठिकाणी या वरईच्या क्रीडा नगरीमध्ये केला जातोय. तर मी प्रशांतदादा झांजे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण समीर सोमणे आमचे सर्वांचे लाडके काका यांचा सन्मान करायचा आहे. खरं तर फार कमी वेळ देतात ते समालोचनासाठी आमच्या कर्जत तालुक्यासाठी, परंतु या वरईवरती असणारं प्रेम नक्कीच त्यांना या ठिकाणी खेचून आणलं आणि उद्याच्या रजनीमध्ये सुद्धा कदाचित दिसतील ते आम्हाला.